महाराजच नसते तर काहीच नसतं रे. छत्रपती श्री शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत मी संदीप ढवळे तुमचं सर्वांचं सरस स्वागत करतो. नमस्कार, जय शिवराय. ज्या रायगडावरती आपण आलो, या रायगडाला पूर्वी इतिहासामध्ये अनेक नावाने ओळखला जात होता. कुणी याला रायरी, जम्बूद्वीप, इस्लामगड, तणस, राशीवाटा, तर पूर्व युरोपातील लोक याला जिब्राळ या नावाने ओळखत असत. सन इसवी सन 1656 मध्ये हा किल्ला छत्रपती श्री शिवरायांनी जावळीचे चंद्रा मोरे यांच्याकडून हा किल्ला जिंकला. तेव्हा स्वराज्याची राजधानी होती किल्ले राजगड. अशा परिस्थितीमध्ये राजगड सोडायचा आणि रायगड राजधानीसाठी निवडायचा हा निर्णय राजाने का घेतला असावा, तर हा खऱ्या अर्थाने कोकणामध्ये वसलेला किल्ला आहे. आता कोकणामध्ये वसला असल्याने समुद्राजवळ दर्यावरती राज्य करता येईल. त्यामुळे आज इंडियन नेव्ही ही छत्रपती श्री शिवाजी महाराजांना गॉड ऑफ फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं तर दर्यावर राज्य कसं करायचं हे आपल्या राजांनी 400 वर्षापूर्वी शिकवण्यात आलेलं आहे. शिवाय रायगडाला भौगोलिक स्थान प्राप्त झालंय की रायगडाला चारही बाजूने सह्याद्रीच्या रांगाने वेढलंय. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे का कुठली सह्याद्रीची रांग रायगडाला अटॅच झाली नाही. रायगड शिवलिंगासारखा आहे, रायगड कमळाच्या कळीसारखा स्वतंत्र किल्ला आहे, स्वतंत्र डोंगर आहे. शिवाय पावसाळ्यामध्ये काळ, सावित्री, गांधारी 3 नद्याने रायगडाला वेढलेले आहे. रायगडाची समुद्र सपाटीपासूनची उंची ही 2851 फूट आहे, जे की पायथ्यापासून आपण वरती आलो हे 1350 फूट म्हणजे 870 मीटरवरती आपण उभे आहे. या रायगडाला काही शुभकता असतात की पूर्णतः प्रदक्षिणा मारतात. ही पूर्ण प्रदक्षिणा 16 किलोमीटरची पूर्ण प्रदक्षिणा आहे. रायगड जो वरती पसरलाय 1200 एकर मध्ये पसरलाय, 100 एकर मध्ये फक्त वास्तव्यात इमारतीत. रायगडाला जर आपण पायी चढून आलो तर 2000 पायऱ्या आहेत, 3.5 किलोमीटरचं अंतर आहे, 1.5-2 तास लागतात. 1996 झालेला प्रकल्प पुण्यातील जोग कंपनीच्या सहाय्याने केवळ 4 मिनिटांमध्ये आपण गडावरती आता आलो. 128 पायऱ्या चढल्या आपण आणि ज्या दरवाजाच्या समोर उभे आहोत हा आहे मेना दरवाजा. महाराजांच्या राण्या व राजघातील स्त्रिया या सूर्यास्त पाहण्याकरता मेण्यातून ये जा करत असत. कारण की मेना हा स्त्रियांसाठी असतो, पालखी पुरुषांसाठी असते, याला मेणा दरवाजा असं म्हटलं जातो. आता इथून पुढे आपण एक एक पॉईंटची माहिती घेत पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. सांगितल्यानंतर आश्चर्य की महाराजांना 8 राण्या, पण या मागे एक राजकीय हेतू होता. साम्राज्य विस्ताराच्या मागे कल्पना होती की या महाराष्ट्रामध्ये मातबगार सरदार घराणे होते. मोहिते, निंबाळकर, गायकवाड, शिर्के, देशमुख, विचारे, इंगळे, नामवंत सरदार घराण्याशी सोयीसंबंध जोडावं, नातेगोती जोडावीत म्हणून महाराजांनी 8 राण्या केल्या होत्या. परंतु 8 राण्यापैकी राजधानीवरती मात्र 6 राण्या राहत होत्या. कारण की सईबाईंचं निधन हे राजगडावरती झालं होतं. शंभू राजा अवघे 2 वर्षाचे असताना. दुर्दैवाने त्यांनी कधी रायगड पाहिला नाही. मग दुसऱ्या राणी होत्या पुतला राणी, त्या खाली पाचाडगाव मध्ये राहत असत. हा एका राणीचा एक माल आहे, असे 6 माल एक लेवल मध्ये एकसारखे दिसतात. या सर्व बांधकामावरती उतरतनळची कवळं आणि सागवानी लाकडाचं छत होतं. गेलं कुठं तर रायगडावरती दिनांक 10 मे 1818 इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रहत्तर आणि मेजर हॉल यांनी खालच्या पोटल्याच्या डोंगरावरून गडाच्या दारूच्या कोठडीवरती तोफेंचा मारा केला. मारा इतका प्रचंड ठरला की आपला रायगड 11 दिवस जळत होता. जे काही सागवानी लाकडाचं छत आणि उतरतनळची कड होती ती जळून गेलेली आहेत. सध्या रायगड हा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट या भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये किल्ला, त्यामुळे किल्ल्याचा जो मेंटेनन्स आहे हा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट पाहतं. या राणीमालाची रचना अशी पाहायची तुम्हाला. साईडने याला जी भिंत दिसते संरक्षण भिंत म्हणतात. पुढचा दिवाणे खास, शयन कक्ष, हवा खाण्यासाठी खिडकी आणि पाठी पाहून यायचे आवर्जून तुम्हाला ती 400 वर्षापूर्वीची टॉयलेट सिस्टम. या जगात 2च टॉयलेट सिस्टम आहेत, वेस्टर्न आणि इंडियन इथूनच जगाला गेलेली आहे. एक रचना पाहून या. बालेकिल्ला म्हणजे काय तर बालेकिल्ला म्हणजे गडातील सर्वात उंचीचं ठिकाण, सर्वात महत्वाचं ठिकाण. या बालेकिल्ल्यामध्ये आपल्याला अष्टप्रधान, राणीवसा, राजवाडा, राजदरबार, सभागृह, खळबतखाना, नगरखाना या महत्वपूर्ण इमारती पाहाव्यास मिळतात. त्यापैकी एक पाहिलं आपण राणी महाल. समोर आहेत अष्टप्रधानांचे वाडे. महाराजांचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतं. मग या ठिकाणी बाळाजी, औजी, रामचंद्र, निलकंठ, मोरपंत, पिंगळे, हंबीराव, मोहिते, निराजी, रावजी, रामचंद्र, त्रिंबक, अणाजी, पंत हे मंत्री राहायचे. अखंड स्वराज्याचा कारभार इथून केला जायचा. याच्या साईडला बॅरिगेडवालं जाळीवालं दिसते, हे आहे धान्याचं कोठार. स्वराज्याचं धान्याचं कोठार. कोल्हापूरमध्ये किल्ला आहे पन्हाला नावाचा किल्ला. गंगा, यमुना, सरस्वती 3 धान्याची गोडाऊन त्या ठिकाणी. स्वराज्यावरती काही संकट आलं का तिथून धान्य सप्लाय स्वराज्यावर पाठवलं जायचं. पण समजा यदा कदाचित शत्रूने तह घातला, वेढा घातला तर तिथून आलेले धान्य गडावर येऊ शकत नाही. मग अशा प्रसंगाला एक रिझर्व्ह इमर्जन्सीसाठी हा धान्यासाठा वापरला जायचा. एक 22 फूट, एक 20 फूट, एक 15 फूट खाली खोल आहे. वर्षभर पुरेल असा धान्यासाठा इथे स्टोअर केला जायचा. हा जो चौतरा दिसतो हा दासीवट आहे, नोकर चाकर राहण्याची जागा. आता आपण या भिंतीपासून समोरच्या भिंतीपर्यंत हा संपूर्णतः छत्रपती श्री शिवरायांचा हा राहता राजवाडा. आणि याच राजवाड्याने पहिला तो 3 एप्रिल 1680 चा दिवस
महाराष्ट्राचा सूर्य मावळला, महाराष्ट्र पोरका झाला. आपल्या राजाने अखेरचा श्वास याच ठिकाणी या चौथऱ्यावरती सोडला. चपला खाली घ्या प्लीज. या चौथऱ्यावरती सोडला आणि मग इथून देहयात्रा त्या जगदीश्वरापर्यंत गेली आणि त्या जगदीश्वराच्या प्राणांगणामध्ये महाराजांच्या देहकलेला अग्नी देण्यात आली. हा राजांचा पूर्णत्व, दुमजली इमारतीचा राहता राजवाडा, म्हणून तर आज येणारा शुभक्त इथली माती सुद्धा आपल्या कपाळाला लावली जाते. म्हणून म्हटलं जातं की रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हीच माणिक मोती, दुसरी धनदौलत नाही, दुसरी धनदौलत नाही. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बघा या ठिकाणी हे पिण्याचं पाण्याचं टाक आहे राजांचं. डाव्या हाताला दिसत आहे न्हाणीघर, स्नानघर आहे. समोर एक दरवाजा दिसतो, रस्ता अवजड आहे म्हणून आपण पलीकडून पाहणार. तिकडे विटांची खोली आहे, टांगसाल मिंट, स्वतःची करन्सी, कॉइन्स, नाणी, शिवराय, स्वर्ण होण आणि अष्टकोणाची राजमुद्रा त्या राजधानी रायगडावर घडवली जात होती. म्हणून तर आज येणारा शिवभक्त या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर कुठे कचरा दिसत नाही. हे आपलं परम कर्तव्य. जर भरलेली बॉटल आपण जर गडावर घेऊन येऊ शकतो तर रिकामी झालेली बॉटल देखील गड खाली ठेवलं पाहिजे गड. कारण की हे आपल्यासाठी मंदिर आहे, आपल्यासाठी तीर्थस्थान आहे. काही लोकांसाठी पर्यटन म्हणून गडावरती येतात, पिकनिक म्हणून येतात. पण आपण अनेकांसाठी 12 ज्योतिर्लिंग असतील, पण आपल्यासाठी 13वं ज्योतिर्लिंग कुठं असेल तर रायगडावरती आहे. मंदिराचा देव, मंदिराचा कळस कुणामुळे शिल्लक राहिला तर त्या छत्रपतींच्यामुळे. हा खळबत खण आहे, चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. या स्वराज्याचे, या राज्याचे गुप्तहेर होते बहिरूपी बहिर्जी नाईक. अनेक राज्यात जात होते, त्या राज्याचा वेषांतर करत होते. मग आपल्या स्वराज्याविषयी, मग आपल्या राज्याविषयी, मग आपल्या महाराजांविषयी काय चर्चा चाललेली आहे, ही चर्चा आणून राजांना या खोलीच्या आतमध्ये सांगत असत. परंतु गुप्तता कशी असावी तर त्या बहिर्जींसारखी असावी. आपले पती हे स्वराज्याचे गुप्तहेर आहेत. हे घरातल्या पत्नीला पण माहित नव्हतं की माझे पती स्वराज्याचे गुप्तहेर आहेत. त्या औरंगजेबाच्या दरबारापर्यंत गेले, त्या औरंगजेबाला कबाली ऐकवली आणि त्याच्या दाढीला हात लावून येणारी पहिली व्यक्ती बहिर्जी नाईक होती. म्हणून महाराज म्हणायचे माझ्या स्वराज्याचा तिसरा डोळा कोण तर बहिर्जी नाईक. पण बहिर्जी होणं साधी सुधी गोष्ट नव्हती. एक नेत्रदीप रायगडाने पाहिला राज्याभिषेक सोहळा. या सोहळ्यामध्ये ज्याने ज्याने पराक्रम केले होते, कुणाला सोन्याचे कडे, कुणाला घोडे, कुणाला वाडे, इनामामध्ये भेट दिली होती. पण ज्यांच्यामुळे स्वराज्य घडत होतं, ज्यांच्यामुळे स्वराज्यावरती येणारी संकट टळली जात होती, त्या बहिर्जींचं राज्याभिषेकाच्या दिवशी, राज्याभिषेकाच्या प्रसंगाला साधं नाव सुद्धा घेतलं गेलं नव्हतं. का तर गुप्तता बाळगायची होती. पण राजाने वचन दिलं होतं, महाराज ज्यावेळेला आपण त्या हिंदुस्थानाच्या तख्तावरती विराजमान व्हाल त्यावेळेला मी माझ्या नेत्राने पाहण्याकरता राजसदरेत उपस्थित राहणार. 3000 गुप्तहेर खात्यांचे प्रमुख बहिर्जी नाईक दरबारामध्ये एका फकीराच्या वेशात सर्वात शेवटच्या बारीला उभे होते, लाईनला. फकीराला कोण काय म्हणतं, जरा साईडला, जरा इकडं. सर्वात शेवट बारी आली फकीराची. फकीराने आपली झोळी आपल्या राजांच्या समोर केली. महाराजांच्या डोळ्यातून अश्रू त्या फकीराच्या झोळीत पडलं. महाराजांनी आलिंगन दिलं की बहिर्जी तुमच्या सारखी लोक या स्वराज्याला लाभलीत, म्हणून स्वराज्याचा साम्राज्य विस्तार होत आहे. म्हणून महाराज म्हणायचे माझ्या स्वराज्याचा तिसरा डोळा कोण तर बहिर्जी नाईक. हे होते स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून काम करत होते. बघा खालच्या साईडला या गोल उंच इमारती दिसतात. इयत्ता 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकावरती फोटो असायचा. हा याला विजयी स्तंभ म्हणतात. विजयी स्तंभाचं कारण हे 7 मजली होतं आणि याच्या 7व्या मजल्यावर ज्या दिवस राजाने कुठल्या गडावर विजय मिळवला, विजय प्राप्त झाला की 7व्या मजल्यावर एक भगवा ध्वज फडकायचा, जेणेकरून आजूबाजूच्या गड किल्ल्याला, गावातील रयतेला, गाव वड्याला कळायचं आणखी एक किल्ला स्वराज्यात आलाय. म्हणून याला विजयी स्तंभ म्हणून ओळखलं जातं. समोर तो इलेक्ट्रिक पोल दिसतात बघा, त्या साईडला आडवा जो डोंगर दिसतो तो आहे हिरकणी कडा. हिरणामाची गवळण होती, दूध घालण्याकरता गडावर आली. या गडाचा दरवाजा बंद झाला. मग माता कुणासाठी, मग माता बाळासाठी, मग माता लेकरासाठी त्या पश्चिमेच्या कड्यावर गेली. तिथल्या कड्या कपाऱ्याला वेळी पाळीला धरून माता खाली उतरली. गोष्ट राजांना कळाली की जर माता लेकरासाठी खाली उतरू शकते याचा अर्थ असा आहे की उद्या शत्रू तिथून चढून येऊ शकतो. मातेने गुन्हा केला नाही, मातेने उलटा आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. बांधकाम खात्याच्या प्रमुख हिरोजी इंदुलकरांना सांगितलं तिथं
असा बलाढ्य बुरुज बांधा ताकि कोण उतरू नाही शके. आणि त्या बुरुजाला नाव द्या हिरकणी बुरुज, गावाला नाव दिलं हिरकणीची वाडी. अहो हीच माता मुघली दरबारात उतरली असती तर तिचे हातपाय कापले असते. पण इथे स्त्री सन्मान राजा होता, ज्याच्या दरबारात कधी स्त्री नाचली नाही, ज्यांच्या दरबारात कधी स्त्री रडली नाही, ज्यांच्या दरबारामध्ये परस्त्रीला मातेचा दर्जा दिला जात होता. असे महाराज स्वतः त्या मातेच्या घरी गेले, त्या धनगराच्या घरी गेले. खरा नारळाला तिची ओटी भरली गेली. त्या धनगराच्या लेकराला उचलून आपल्या कडीवरती घेतलं आणि त्याला काय म्हणाले की झुंजार मातेच्या पोटी जन्म घेतलात, आजपासून तुम्ही झुंजार राव. आणि या वाघिणीचं दूध पी आणि मोठा होऊन या स्वराज्यामध्ये सामील हो. म्हणजे आपल्या स्वराज्यातील आया बहिणींना वाघिणीचा दर्जा देणारे एकच राजा होते, ते म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आता त्या तळावाचं नाव आहे गंगासागर तळाव. छत्रपती श्री शिवरायांचा राज्याभिषेक हा गागाभट्टाने केला. हे गागाभट्ट काशीवरून आले होते आणि काशीवरून येत असताना त्यांनी 7 नद्यांचं पाणी आणलं. 7 नद्यांचं पाणी राजांना पियाला दिलं, अभिषेक घातला आणि उर्वरित पाणी या तलावात सोडलं. म्हणून या तळावाचं नाव गंगासागर तलाव ठेवलं. काठापासून खाली 35 फूट खाली खोल तळ. आता विचार करा, गडावरती 1 नाही 2 नाही असे 11 तलाव होते गडावर. 84 टाके आहेत गडावर. तलाव उकरल्या, टाक्या उकरल्या, त्याच्यापासून मिळणारा दगड होता ते सर्व बांधकाम केलं. तिथे खड्डा झाला, भिंत अडवली, पाण्याचा साठा केला. 1 तीर में 2 निशाण. दगड पण भेटलीत आणि पाणी पण. आता आपण नव्हतं, पण असं काही वास्तुशास्त्र होतं की दरबारात काही कुजबूज झाली तर ती इथे राजांना कळत होती. आणि आपले महाराज काय बोलले तर ते प्रजेला ऐकायला जाते. वैशिष्ट्य म्हणजे 400 वर्षानंतर सुद्धा तो आवाज इथे ऐकायला येतो. त्यामुळे तुम्ही इथे शांत उभे राहायचं. मी तिकडे जाणार, टिचकी वाजवणार आहे. वरती तिकीट काढलं कोणी ते 2 कागद द्या मला फक्त. हा कागद मी तिथून फाडेल, तो आवाज तुम्हाला इथपर्यंत ऐकायला येईल. आता कागद फाडत आहे मी. कागदाचा आवाज आल्यानंतर ज्यांनी ध्वनी चमत्कार निर्माण केला, कोण? फिरोज इंदुरकर. यांच्यासाठी आवाज आल्यानंतर तुम्ही तिकडून टाळ्या वाजवायच्या, तिकडच्या लोकांनी फक्त. हा, शांत. छत्रपती झाले, सिंहासनाधीश्वर झाले आणि मराठ्यांचे राजे आपल्या तख्तावर विराजमान या ठिकाणी झाले. याच ठिकाणी आपल्या राजांचं 32 मणाचं सिंहासन होतं. एक पण म्हटलं तर ते 40 किलो, 1280 किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन, ज्याला मयूर सिंहासन. हे सिंहासन राजांच्या उत्तरार्धात, शंभू राजांच्या उत्तरार्धात 3 नोव्हेंबर 1689 औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान, तो कोण होते? इतिगत खान. या इतिगत खानाने या रायगडाला अजगरी वेढा दिला आणि या वेड्यामध्ये तो घराणे करून घेऊन गेला. याची प्रकृती. येणाऱ्या शुभक्तांना कळाव. 1985 साली भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जलसिंग यांच्या हस्ते या मेघडंबरीची उभारणी करण्यात आली. आतमधली मूर्ती कोल्हापूरचे विराज छत्रपती श्री संभाजीराजे भोसले, राजांचे 13वे वंशज. आणि दिनांक 6 जून 2009 ला ही 600 किलो पंचधातूची मूर्ती अर्पण केली, बसवण्यात आली. या ठिकाणी आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला. साहजिकच त्या राज्याभिषेकाच्या शुभ दिवस हा दरबार सजवला होता. पैठणी कापडाचे पडदे पांगळे होत्या, मशाली पेटल्या होत्या आणि या मशालीच्या उजेडात या दरबारामध्ये त्यावेळी 6000 मंडळींची उपस्थिती. मावळ्याने भगवे पेटे परिधान केले होते, कमरेला शाळी गुंडाळल्या होत्या आणि आपल्या पिल्लार मिशाना पिल्ले आतुरतेने वाट पाहत होते की आज माझ्या राजांचा राज्याभिषेक होणार. अखेरकार तो दिवस उजाडला. 6 जून 1674 तो दिवस सकाळी 5 वाजल्यापासून गडावर सनई, चौगडे, नगारे, तुतारे, ढोल ताशा वाजू लागले. राजे उठले, स्नान आटोपून शाही पोशाख परिधान केला आणि अंबारीमधून राजांची मिरवणूक या नगरखान्यापाशी झाली. राजा अंबारीमधून खाली उतरले. या ठिकाणी 7 सुवासिनी राजांची ओवाळणी केली. राजांनी ती ओवाळणी स्वीकारली आणि राजांची पावलं ज्यावेळी या दरबारामध्ये पडतात, तिथे बसलेली 6000 मंडळी एकाच विल्ला उठून उभी राहिली आणि हिंदवी स्वराज्याच्या राजांना मानाचा मुजरा झाला. महाराजांनी मुजरा स्वीकारला आणि राजांची पावलं त्या सिंहासनाकडे निघालेली आहेत. राजांच्या हातात तलवार आहे, गळ्यात कवड्याच्या माळा आहेत, डोक्यावरती जिरडोबा आहे, कपाली चंद्रकोर आहे. मी काय सांगितलं की राजाच्या गळ्यात कवड्याच्या माळा आणि प्रजेच्या गळ्यात सोन्याच्या माळा. भूतळावरती असा राजा शोधून सापडणार नाही. राजे सिंहासनाकडे निघाले, पण त्या सिंहासनाची ती पहिली पायरी चढत असताना राजांची नजर
त्या लखलखणाऱ्या 32 मणाच्या सोनजडी सिंहासनावर पडली नजर भरलेल्या आपल्या रयतेवर पडली नजर एक साईडला बसल्याला तानाजी मालुसरेंच्या वीर अवस्थेमध्ये बसणाऱ्या त्या पत्नीवर पडली. आणि आऊसाहेबांना राजे काय म्हणाले की आऊसाहेब जिजाऊन म्हणते की आऊसाहेब आज स्वराज्याची ही पहिली पायरी चढत असता आम्हास आमचे मावळे आठवतात. या स्वराज्यासाठी बलिदान देणारा माझा मावळा आज या दरबारामध्ये आज उपस्थित नाहीये. या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी त्यांनी प्राणाचं बलिदान दिलं. आऊसाहेब आज स्वराज्याची दुसरी पायरी चढत असताना राजाणा नरवीर तानाजी मालुसरेंची आठवण होती की आधी लगीन त्या कोंडाण्याचं राज आणि मग माझ्या रायबाचं असा म्हणणारा माझा ताणा. स्वराज्याची तिसरी पायरी चढत असताना राजाणा बाजी प्रभू देशपांड्यांची आठवण होती की राज आज आपण जाणे राज ही खिंडा जाती लढवतो राजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणून प्राणाची बाजी देणारे माझे बाजी प्रभू देशपांडे. स्वराज्याची चौथी पायरी चढत असताना नेसरीच्या खिंडीमध्ये बैलोल खणाच्या 15,000 सैन्यासोबत लढणारे सर सेनापती प्रतापराव गुजरांची आठवण झाली की वेडात मराठे वीर दौडले 7 मराठे फक्त 15,000 सोबत लढले आणि असे लढले की एका एकाने 300 जणांना मारलं गेलं पण अंत्यविधीला शरीर शिल्लक राहिलं नव्हतं. अशी ती नेसरीच्या खिंडीमध्ये लढाई झाली आणि स्वराज्याची ती 5वी पायरी चढत असताना पुरंदराच्या लढाईमध्ये अख्ख शरीरापासून मुंडकं अलग झालं तरी दोन्ही हाताने तलवाऱ्या घेऊन लढणारे मुरार बाजी देशपांड्यांची आठवण होते. शत्रू पाहतो आणि शत्रू त्या ठिकाणी काय म्हणतो या अल्लाह या आदमी है सैतान है बिना मुंडक्याचे स्वराज्यासाठी लढत होते. आणि स्वराज्याची ती 6वी पायरी चढत असताना राजाणा शिवा काशिदांची आठवण होते. राज चलमाला जरी मी शिवा काशीद म्हणून आलो असेल पण मरताना या शरीरावर छत्रपती श्री शिवरायांचे वस्त्र घालून मरेल यापेक्षा मृत्यू काय असणार आहे. म्हणून हसत हसत मृत्यूच्या दारात जाणारा माझा शिवा काशीद बाजी पासलकर स्वराज्यासाठी बलिदान देणारा माझा हरेक योद्धा हरेक मावळ्याची आठवण झाली. अंतःकरण भरून आलं लटकक त्या पावलाळे राजे 32 मणाच्या सोनजडी सिंहासनावरती विराजमान झाले आणि मग इथे दरबारात ललकारी होते की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळवतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजेश्वर छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. गणेश शिवरायांचा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. म्हणून म्हणतात की झुकल्या वाकल्या गर्विष्ठ म्हणा या शिवमंदिरी. अरे जीवनात आला तरी एकदा तरी रायगडी येणे भाग आहे. पण लोकांचं काय असतं ताई की मला 4 धाम करायचे 12 ज्योतिर्लिंग करायचं अष्टवण यात्रा करायची जेजुरी करायची पंढरपूर करायचं सर्व करा पण एक दिवस स्मरण या गोष्टीचं करा की या 4 धाम 12 ज्योतिर्लिंग कुणामुळे शिल्लक आहेत आपल्या राजांच्यामुळे. पण अनेकांसाठी 12 ज्योतिर्लिंग असतील पण आपल्यासारख्या तमाम शिवभक्तांचं 13वं ज्योतिर्लिंग म्हणजे हा रायगड आहे. म्हणून आपल्या ग्रुपमधील ज्या कोणी पहिल्या व्यक्तीच्या मनात असेल की रायगडावरती जायचं आणि त्यांनी तुम्हाला इथपर्यंत आणण्याचा प्रयत्न केलाय त्या व्यक्तीसाठी या रायगडाच्या राजदरबारामधून टाळ्या वाजून त्या व्यक्तीचं अभिनंदन व्यक्त करा की त्यांनी तुम्हाला आज 4 धाम 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आज घडलेलं आहे. अनेकांचं आयुष्य गेलं बघा. आपण या वयामध्ये तुमच्या काही जणांची पहिली वेळ पण असेल पण या मुलांचं भाग्य आहे की या वयामध्ये येऊन इथल्या मातीमध्ये केल्याचं आणि इथल्या मातीला स्पर्श करण्याचा आज अनुभव मिळाला. हे आपल्यासाठी सर्वांसाठी मोठी गोष्ट आहे. 200 फूट अंतर क्रॉस करून ज्या वास्तूखाली उभे आहोत हा आहे नगरखाना 40 फूट रुंदी 50 फूट उंची आहे. लांबून याचा आकार आपल्याला गेट ऑफ इंडिया सारखा दिसतो पण हा गेट ऑफ इंडिया सारखा दिसत नाही तो गेट ऑफ इंडियाच याच्यासारखा दिसतो. इंग्रज आले प्रकृती चोरली आणि मुंबईमध्ये जाऊन गेट ऑफ इंडियाची निर्मिती केली. याला म्हणतात दूरदृष्टी याला म्हणतात गणिमी कावा. म्हणून म्हटलं जातं काय तर कनबर मराठे मणबर मुघलांना भारी पडले या गनिमी काव्याच्या जोरावरती. औरंगजेब दिल्ली सोडून येतो आणि काय म्हणतो जब तक उन मराठों पर मैं अपना मुगलिया परचम नहीं लहराऊंगा
तब तक मैं ये बादशाही पगडी पहनूंगा नाही. म्हणून बादशाही पगडीचा त्याग करून आलेला औरंगजेब परत दिल्लीमध्ये बादशाही पगडी घालायला गेला नाही. खुलताबाद संभाजीनगर मध्ये दफन झाला. पण मरता मरता काय म्हणत गेला, ऐ मेरी बेगम तूने उस शंभू जैसी एक भी औलाद मेरे जलील खाने में पैदा की होती तो आज ये दक्खन तो क्या मैं पूरी दुनिया में राज करता. क्योंकि शेर शिवाजी का था छावा महापराक्रमी परम प्रतापी केवल और केवल एकही शंभू राजा था. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो की वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात ही जात आमची मराठ्यांची. अरे विश्वास नसेल बसे तर पहा चालून पाने आमच्या इतिहासाची. बोला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. मूर्ती आतमध्ये आपण जी मेघडंबरी पाहिली त्या मेघडंबरीमध्ये बसवण्याच्या दृष्टीने तयार केली होती. परंतु या मूर्तीमध्ये काही चुका घडल्या त्यामुळे मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आली. त्यावेळेला की राजांच्या पायामध्ये जोडेत. मुघलाने मुघलशाही केली, आदिलाने आदिलशाही केली, निजामाने निजामशाही केली. पण शिवरायांनी आपल्या कधी शिवशाही नाही केली. शिवरायांनी स्वराज्य केलं, रयतेचं राज्य केलं आणि त्याच्यावरती कधी ते पायातले जोडे घालून कधी बसत नव्हते. मग रायगडाच्या कुठल्याही भागावरती नवसाची मूर्ती इथेच का बसवली तर हा माळ आहे होळीचा माळ. रायगडाच्या होळीला पहिला मान. अगोदर रायगडाची होळी, नंतर आजूबाजूंच्या गड किल्ल्यांची गावांची होळी केली जायची आणि ती पाहण्याकरता राजा आवर्जून उपस्थित राहायचं. राजा आपल्या हातून त्या पेटत्या होळीमध्ये नारळ टाकायचे आणि जो कोणी बहादर त्या पेटत्या होळीमध्ये हात घालून नारळ बाहेर काढेल त्याला राजा इथं सोन्याचा कडा इनाम दिला जायचा. तर्क काढला जायचा की जो मनुष्य आगीशी लढू शकतो तो उद्या शत्रूशी लढेल आणि त्याची सैन्यामध्ये भरती केली जायची. बघा तानाजी मालुसरे शंभू राजांनी तर 9 वर्षाचे असताना पेटत्या होळीमध्ये हात घालून नारळ बाहेर काढला आणि एक पराक्रमी योद्धा सापडला तो म्हणजे जीवा महाले. होते जिवाजी म्हणून वाचले आपले शिवाजी. असा पराक्रमी योद्धा या मातीतून सापडला गेला. समोर आहे बाजारपेठ आणि डाव्या साईडला आता ते आर्किओलॉजिकलचं ऑफिस आहे. पण फार पूर्वी त्याला हत्तीखाना किंवा पिळखाना असं म्हटला जातो. महाराजांच्या राज्याभिषेकाला गडावरती बलाढ्य 2 हत्ती पाहून इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडर प्रश्नचिन्ह झाला. प्रश्न पडला त्याला की या रायगडावरती तर 2 पायाच्या माणसाची येताना सुद्धा दमछाक होते. मग महाराज तर अंबारीमधून आले, हे बलाढ्य देहाचे हत्ती गडावरती शिवरायांनी आणले तरी कसे काय. पण राजे दूरदृष्टीचे राजे गणिमी काव्याचे राजाने काय केलं तर बरं का, हत्तींची पिल्लं ही पालखीमध्ये अगोदरच गडावर आणली होती. त्यांचं पालन पोषण केलं आणि मोठे करून त्यांचा राज्याभिषेकासाठी उपयोग केला. ही होती दूरदृष्टी, हा होता गणिमी कावा. आता समोर तिथून पायीवर गडावरती येण्याचा रस्ता आहे. म्हणजे शेवटची पायरी 2000 पायरी या ठिकाणी संपतात. इथून आल्यानंतर डिसिजन करायचं असतं की आपल्याला या साईडला बालेकिल्ल्यात जायचंय की समोर महाराजांच्या समाधीचं दर्शन करण्यासाठी जायचंय. आपला आता हा भाग झालेला आहे, आपण या साईडला जाणार आहोत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. पार करताय म्हणून महाराजांनी विचारलं की बोला नागप्पा काय इनाम पाहिजे. नागप्पा हे व्यापारी. महाराज माझं नाव आहे नागप्पा. जर माझ्या दुकानात साईडला एक नागाचा छाप दिला तर येणाऱ्या ग्राहकाला आणि येणाऱ्या व्यापाऱ्याला कळेल की नाग म्हणजे नागप्पाचं दुकान. मग 400 वर्षापूर्वीची जाहिरात याच बाजारपेठेमध्ये आपल्याला साईडला अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम दिसतात बघा. आज आपलं भाग्य असं की 400 वर्षापूर्वीचं ड्रेनेज आपल्याला दिसतंय. पण आपलं दुर्भाग्य असं असतं की आपलं कोणाला 4 वर्षानंतर सुद्धा दिसत नाही गटर होतं का काय होतं. त्याचं नाव आहे टकमक टोक. कडेलोट पॉइंट. स्वराज्याशी गद्दारी, स्वराज्याशी फितुरी आणि स्वराज्यातील आया बहिणीची गैरवर्तणूक करेल त्याचा इथून कडेलोट केला जायचा. पण इतिहास नोंद आहे का शिवरायांनी कुणाला टाकलं नाही, पण शंभूराजांनी कुणाला सोडलं नाही. अनेक गुन्हेगाराचा शंभूराजांनी इथून कडेलोट करण्यात आला. शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा रायगडावर असत, महाराज पहिलं दर्शन जगदीश्वर, नंतर महाराज त्या टोकावर जात असत. का सकाळी 6 वाजता जिजाऊ तुळशीला पाणी घालण्याकरता बाहेर यायचे. घंटानाद व्हायचा, दिवा लागला जायचा आणि मग राजे इथून दर्शन घेत असत. आणि आपल्या घरामध्ये दररोजची आई असते तरी आपण दर्शन घेत नाही, पण राजे लांबून सुद्धा इथून दर्शन घेत होते. बघा हा नित्यक्रम राजांचा असत. बघा तुमचा तो गाव तुमचा आमच्या घरून दिसतो. महाराज पहिलं दर्शन जगदीश्वर. मध्यंतरी स्टार प्रॉल एक सिरियल लागायची पहिली, राजा शिवछत्रपती म्हणून. त्याची टायटल सॉंग जी काव्य दाखवली होती ती काव्य याच मंदिरामध्ये कवी भूषणाने महाराजांवरती म्हटली होती.
काव्य ऐकली असताना आपण ती काव्य असेल का इंद्रजुमी जुंब पर बाड वसु अंब पर रावणस दंब पर रघुकुल राज है रघुकुल राज है पौन परी बहा पर संबुरती नहा पर जो शस्त्र बहा पर राम द्रुजराज है राम द्रुजराज है चित्तामग्र झुंड पर भूषण वैतुंड पर तेज तमी लंस पर काणोजी में कंस पर शेर शिवराज है शेर शिवराज है. तू उत्तरेतून आलेला कवी भूषण काय म्हणतोय की राम द्रुजराज आहे. प्रभू रामचंद्रांचं जर दुसरं राज्य कुठं असेल तर या महाराष्ट्रात छत्रपती श्री शिवरायांचं पाहायला मिळालं की राम द्रुजराज आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण त्यांनी म्हटलेलं आहे नंतर की शेर शिवराज, आपल्या राजानं शेर शिवराज आहे म्हटले का की एवढं मोठं संकट या महाराष्ट्रावरती आलं होतं अफजल खानाच्या रूपामध्ये की तेव्हा त्याला म्हटलं जात होतं की जहन्नुमला विचारलं जात होतं त्यांनी अल्लाहला, ए खुदा इस दुनिया का सबसे ताकतवान योद्धा कौन है? तावाजियाचा अफजल अफजल अफजल. पण जगातल्या सर्वात ताकदीवान माणसाला जगातल्या सर्वात छोट्या हत्याराने महाराजांनी 5 मिनिटांमध्ये फक्त मारला होता, अफजल खानाला. मग जगात सर्वात ताकदीवान योद्धा कोण होता त्यावेळेला? तर आपले छत्रपती श्री शिवाजी राजे होते. याच मंदिराच्या इथे पायरीवरती इथे नाव आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर, ज्याने किल्ला बांधला. आता विचार करा 14 वर्ष लागली रायगड घडवायला. मग 14 वर्ष राजे इथे थांबले असतील का? नाही. राजे मोहिमेवरती राजे आग्र्याच्या कैदेत अडकले. रायगडाचा निधी संपला. स्वतःचं घर दार जागा जमिना वाडा विकल्या आणि स्वर्गाहून सुंदर रायगड तयार केला. राजा आले, विचारलं की बोला हिरोजी काय इनाम पाहिजे तुम्हाला? अहो ज्याने ताजमहल बांधला शहाजाने त्याचे हातपाय कापले, पण ज्याने रायगड बांधला त्याला राजाने विचारलं की काय इनाम पाहिजे? हे आपले राजे होते. राजा काही नको, महादेवाचे भक्त आहात आपण, महादेवाच्या दर्शनाला येत असताना फक्त तुमचा चरण स्पर्श पडेल अशा ठिकाणी नाव कोरायची अनुमती द्या. पण लक्षात घ्या, ChatGPTला विचारा किंवा AI ला विचारा, 400 गड किल्ले आहेत, एकाही गडाचं नाव छत्रपती श्री शिवाजी राजे नाहीये. एकाही गडावरती स्वतःचं नाव कोरलं नाही. केवळ आणि केवळ एकच नाव सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर. याच ठिकाणी राजांची समाधीच्या मागे वाघ्या कुत्र्यांची समाधी आहे. पण वाघ्यावर वादविवाद चालू आहे. वाद हा कोर्टात गेलेला आहे. कोर्ट निकाल देईल की नक्की वाघ्या कुत्रा होता की नव्हता. आपण तर एवढेच म्हणूया काय परश्री माते समान असणाऱ्या स्वराज्यात काय आपण वाचतोय की दिवसेंदिवस काय अत्याचार घडत आहेत लहान लहान मुलांवरती. तेव्हा काय केलं जात होतं? त्याचा चौरंग केला जात होता अशा गुन्हेगाराचा. भर चौकामध्ये त्याचे हातपाय कापायचे आणि सोडून दिले. हे छत्रपतींचं शासनाची पुन्हा एकदा या महाराष्ट्राला या देशाला गरज आहे. म्हणून आपण एवढंच म्हणूया की अंधार झाला एक दिवा पाहिजे, की अंधार झाला एक दिवा पाहिजे या महाराष्ट्रालाच नव्हे तर या देशाला पुन्हा एकदा जिजाऊ पुत्र श्री शिवराय पाहिजेत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. माहिती आवडली तुम्हाला सर्वांना? जर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर आज आपण इथे नसतो. हे सुंदर जे लाईफ आपल्याला भेटलंय, जी आपली मजा करायला आपल्याला मिळते, ती कुठल्याच व्यक्तीला मिळाली नसती. हे खरंय. आणि इथे कुठली जात मध्ये नाही. महाराज आपले सगळ्यांचे, महाराजांनी सगळ्यांसाठी केले.